किंवा कॅन्सर म्हणजे आता माझं काही खरं नाही आहे. त्यामुळं कॅन्सरची अवाजवी भीती सर्व पेशंट्सच नाही, त्यांचे नातलगसुद्धा किंवा फॅमिली मेंबरसुद्धा, मित्रमंडळीसुद्धा एक टेन्शनमध्ये येतात. किंवा कॅन्सर म्हटलं की आता माझं काय होणार, एक मोठं प्रश्नचिन्ह पेशंटच्या डोळ्यासमोर येतं. कॅन्सरमधून बरे झालेले रुग्णसुद्धा समाजात वावरताना असं दाखवतात की मला कॅन्सर झालेला नव्हता. अर्थात. तर या कॅन्सरचे नेमके प्रकार किती आहेत आपले? लहान मुलांच्यामध्ये कधी पौगंडावस्थेत सुद्धा होतात, अडोलसंट्समध्ये. तुम्ही हेल्दी आहात, फिट आहात, फाईन आहात, पण तरी देखील आपल्याला आपल्या शरीराविषयी, आरोग्याविषयी बरेच प्रश्न पडलेले असतात आणि हेच प्रश्नांची उत्तरं आपण शोधत जातो. प्रसार माध्यमचं OPD हे विशेष सदर त्यासाठीच आहे. इथे आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांना बोलवतो आणि त्यांच्या उत्तरांच्या माध्यमातून बऱ्याच समस्या आपण सोडवतो. तर आज कॅन्सर याविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत एक तज्ज्ञ आहेत. खरं तर कॅन्सर खूप मोठा रोग आहे का? त्या कॅन्सरविषयीची खूप मोठी भीती देखील आहे. तर तेच जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापुरातील नामांकित कर्करोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय शिवचंद, जे गेली 9 वर्ष कॅन्सर रुग्णांना सेवा देत आहेत आणि कॅन्सरमुक्त होण्यासाठी मदत करतायत. तर क्युरालाईफ कॅन्सर सेंटर या त्यांच्या माध्यमातून ती बऱ्याच रुग्णांची सेवा करतात आणि कॅन्सर मुक्त करण्यासाठी प्रयत्न करतात. आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम सर, आपलं स्वागत आहे मनापासून. नमस्कार. OPD हे सदर आपण चालू केलेलं आहे आणि या माध्यमातून आपण बऱ्याच तज्ज्ञांकडून, तुमच्यासारख्या तज्ज्ञांकडून उत्तर देतो आणि आपल्या प्रेक्षकांच्या सुद्धा मनात बरेच प्रश्न असतात, त्याची उकल या माध्यमातून देत असतो. तर कॅन्सर हा शब्द जेव्हा आपण ऐकतो, बऱ्याच जणांना भीती वाटते खूप. कॅन्सर नेमका काय आहे? तर खरंच हा कॅन्सर म्हणजे एवढी भीती बाळगण्यासारखा आहे का कॅन्सर? बघा, आता कॅन्सर जर तुम्ही म्हणालात तर सर्वांनाच माहिती आहे कॅन्सर हा आजकाल खूप प्रमाणात वाढलेला आहे. कॅन्सरचे रुग्ण आपल्याला दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. ॲक्च्युली कॅन्सर हा एक आजार आहे. आता कॅन्सर कुठल्याही आजाराबद्दल आपल्या मनात थोडीशी भीती असणं गरजेचं, तरच आपली ट्रीटमेंट व्यवस्थित होणार आहे. पण अवाजवी भीती जी आहे कॅन्सरच्या रूपाने जी येते, ती घेतली नाही पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की जसं आपल्याला आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, समजा उद्या तुम्हाला मधुमेह झाला किंवा डायबिटीज झाला असं डायग्नोज झालं, तुम्ही घाबराल का? कदाचित थोडंफार घाबरेन. थोडंफार घाबरेन, कारण का माहिती आहे की डायबिटीज हा क्रॉनिक आजार आहे किंवा त्याच्याबरोबरचे कॉम्प्लिकेशन्स येतील. पण कॅन्सरच्या बाबतीत होतं कसं, कॅन्सर म्हटलं की त्याला एक टॅग लागतो की कॅन्सर म्हणजे शेवट किंवा कॅन्सर म्हणजे आता माझं काही खरं नाही आहे. त्यामुळं कॅन्सरची अवाजवी भीती सर्व पेशंट्सच नाही, त्यांचे नातलगसुद्धा किंवा फॅमिली मेंबरसुद्धा, मित्रमंडळीसुद्धा एक टेन्शनमध्ये येतात. किंवा कॅन्सर म्हटलं की आता माझं काय होणार, हे एक मोठं प्रश्नचिन्ह पेशंटच्या डोळ्यासमोर येतं. बऱ्याच वेळेला पेशंट्स हे कुणाचे तरी वडील असतात, कुणाचे तरी मित्र असतो, कुणाचा तरी भाऊ असतो. त्यामुळे बऱ्याचशा जबाबदारी असतात आणि आता माझं कॅन्सरचं निदान झालं, आता ह्या जबाबदारी कोण पार पाडणार किंवा काय होणार, किंवा कमावता एखादा दुसरा पेशंट स्वतःच असतो त्या फॅमिलीमध्ये. सो ह्या सगळ्या गोष्टींचे काहूर त्यांच्या मनामध्ये एक येतं किंवा माजतं. सो त्यामुळं कॅन्सरची किंवा कॅन्सर या शब्दाला लोक घाबरतात. कारण का कॅन्सरबरोबर एक टाबू येतो की आता माझं काय होणार. तसं बाकीच्या आजारांच्या विषयी येत नाही. म्हणजे उद्या एखाद्याला समजा हृदयविकार झालेला आहे किंवा एखाद्याला हार्ट अटॅक आला आहे, तर तो जाऊन मित्रामध्ये सांगेन, अरे मला हार्ट अटॅक आला, मला 2 स्टेंट पडले. म्हणजे असे सांगणारे सुद्धा लोक आहेत. पण असं नाही सांगणार की अरे मी कॅन्सर झाला, मी कॅन्सरमधनं बरा झालो. कॅन्सरमधून बरे झालेले रुग्णसुद्धा समाजात वावरताना असं दाखवतात की मला कॅन्सर झालेला नव्हता, किंवा त्यांना ती गोष्ट लपवायची असते किंवा सांगायची नसते. कारण का जसं मी मगाशी म्हणालो की कॅन्सर हा एक गंभीर स्वरूपाचा विषय आहे हाताळण्यासाठी. बऱ्याच वेळेला पेशंट्स हे एका दबावाखाली असतात, नातेवाईक दबावाखाली असतात. त्यामुळं कॅन्सरबद्दल थोडी मनात भीती येणे साहजिक आहे, स्वाभाविक आहे. पण त्याची अवाजवी भीती बाळगून आता माझा शेवट आहे, आता मला ट्रीटमेंट घेऊन पण काही फायदा नाही आहे, आता मला ट्रीटमेंट करायलाच नको, आता मी शेवट आलेलो आहे, असं मानण्यात हे चुकीचं आहे.
आणि आपण अजून एक गोष्ट बोललात की मला हार्ट अटॅक आलेला आहे असं लोक प्राऊडफुली सांगतात की बाबा हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, पण कॅन्सर झालंय हे कधीच सांगत नाहीत. पण असंच जर का कॅन्सर झालेला रुग्ण असेल आणि त्याच्या सोबत राहणार काय असेल तर त्याला काही इन्फेक्शनचा त्रास होतो का? नाही, नाही. कॅन्सरबद्दलचे बरेच गैरसमज आहेत. जसं तुम्ही आत्ता एक विचारलात, की कॅन्सरसोबत राहणाऱ्या व्यक्तींना बाबा कॅन्सरची काही भीती आहे का? तर तसं नसतं. सो कॅन्सर हा काही संसर्गजन्य रोग नाही. मी बऱ्याच वेळेला बऱ्याच पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे, की कॅन्सर हा संसर्गजन्य रोग नाही आहे. एखाद्या ग्रस्त व्यक्तीसोबत तुम्ही राहिलात किंवा तुम्ही त्याला मदत केली किंवा तुम्ही त्याच्याबरोबर तुमचं आयुष्य व्यतीत केलं म्हणून तुम्हालासुद्धा कॅन्सर होईल, ही साफ चुकीची गोष्ट आहे. त्यामुळं असं काही मनात शंका बाळगून की अरे आता त्याला कॅन्सर झाला आहे म्हणून मलाही कॅन्सर होईल, हे सर्व चुकीचं आहे. अर्थात. तर या कॅन्सरचे नेमके प्रकार किती आहेत आपल्या इथे? तर बऱ्याच वेळेला आता पुष्कळशा पेशंट्सना माहिती नसतात. सो कॅन्सरचे मुख्य जर तुम्ही बघितलात तर एक 3 प्रकारच्या कॅन्सरमध्ये त्याचं वर्गीकरण होऊ शकतं. एक म्हणजे सॉलिड ऑर्गन मॅलिग्नन्सी, ज्याला आपण म्हणतो की अवयव जे आहेत आपले, म्हणजे उदाहरणार्थ स्तनाचा कॅन्सर असेल, फुफ्फुसाचा कॅन्सर असेल, किंवा आतड्याचा कॅन्सर असू शकतो, जठराचा कॅन्सर असू शकतो, हे एक प्रकार झाले. दुसरा प्रकार असतात की रक्ताचे कॅन्सर किंवा रक्ताचे कर्करोग, जे की आपण त्याला लिक्विड मॅलिग्नन्सी म्हणतो किंवा रक्ताचे कर्करोग. मग त्यामध्ये ल्युकेमियाज ॲक्यूट असतील, क्रॉनिक असतील, किंवा लिम्फोमासारखे आजार, किंवा मल्टिपल मायलोमा, हे जे कोणी ऐकलं असेल, तुम्ही ऐकलं असेल तर हे थोडेसे रक्ताच्या कॅन्सरमध्ये वर्गीकरण. आणि काही असतं ते लहान मुलांचे कॅन्सर असतात. सो पूर्णपणे डिफरंट किंवा वेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स आपण त्याला म्हणू शकतो, की जे लहान मुलांच्यामध्ये कधीकधी पौगंडावस्थेतसुद्धा होतात, सो अडोलसंट्समध्ये. सो असे वर्गीकरण केलं तर एक 3-4 प्रकारचे असे तुम्हाला ब्रॉडली कॅन्सरचे वर्गीकरण दिसू शकतं. आणि नेहमीच आपल्याला वाटतं की आणि आता कॅन्सरचा आलेखसुद्धा वाढत चाललेला आहे बऱ्याच रिसर्चच्या माध्यमातून. पण प्रत्येकाला असं वाटतं की मला थोडासा खोकला झाला आहे म्हटल्यावर मला काय कॅन्सर आहे का, अशी भीती पण असते. तर नेमकी अशी कोणती लक्षणं दिसल्यानंतर डॉक्टरांशी कन्सल्ट केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, तुम्ही जसं मगाशी म्हणालात ना, की थोडंसं मी जेव्हा ओपीडीत असतो तेव्हा उलटं पाहायला मिळतं. म्हणजे बऱ्याच वेळेला साधारणतः खोकला वगैरे असेल तर तो अंगावर काढला जातो. तो लगेच काही मला कॅन्सर झाला आहे किंवा मला चेकअप करण्याची गरज आहे असं होत नाही. बऱ्याच वेळेला पेशंट जी लक्षणं त्यांना साधी वाटतात, ही बरीच दिवस ते अंगावरती काढल्यामुळं कॅन्सर जास्त पुढच्या स्टेजला पोहोचू शकतात. तर मला सांगावसं वाटतं की काही लक्षणं आहेत की ज्याकडे दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. उदाहरणार्थ कुठले? तर पहिलं लक्षण आहे की आपल्या शरीरामध्ये कुठे गाठ असेल, ती गाठ न दुखणारी असेल किंवा ती हळूहळू वाढत असेल. तर उदाहरणार्थ स्तनाची गाठ घ्या. बऱ्याच वेळेला स्त्रिया या सांगत नाहीत की गाठ दुखत नाही आहे. पण बऱ्याच वर्षानंतर ती वाढायला लागते किंवा काखेमध्ये गाठ येते, तेव्हा ते जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेतात. मग तेव्हा कळतं की हा कॅन्सर होता आणि तो पुढच्या स्टेजपर्यंत गेलेला आहे. सो बऱ्याच वेळेला असं होतं. त्यामुळे कुठलीही गाठ न दुखणारी त्याच्याकडे दुर्लक्ष करता नसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, बऱ्याच रुग्णांना म्हणजे पण नॉर्मल सामान्य व्यक्तींना व्यसन असतं. तंबाखू खाणे, गुटखा खाणे, मावा खाणे, जर्दा खाणे. त्यामुळे बऱ्याच वेळेला तोंडामध्ये अल्सर्स होतात. बऱ्याच वेळेला पेशंटना वाटतं की चलो मी तंबाखू खातोय, मला अल्सर झाले असतील, जखमा झाल्या असतील. पण बऱ्याच वेळेला त्या जखमा न भरणाऱ्या असतात आणि त्याच्यामध्ये कॅन्सर हा असू शकतो. सो तोंडामधली जखम न भरणारी जाऊन तुम्ही डॉक्टरांचा किंवा मेडिकल ऑन्कॉलॉजी किंवा वैद्यकीय कर्करोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. किंवा एखाद्या हिरडीला आलेली जखम, तर तीसुद्धा कॅन्सरची असू. तोंड उघडण्याची जी क्षमता असते काही पेशंट्सची, हळूहळू तोंड कमी उघडतं. सो त्याच्यामध्ये सुद्धा कॅन्सर किंवा कॅन्सर सदृश्य लक्षणंही असू शकतात. तिसरी गोष्ट, गिळताना होणारा त्रास. बऱ्याच वेळेला पेशंट म्हणतात काहीतरी असेल, काहीतरी असेल. सो गिळता येणारा त्रास हा दुर्लक्ष करून चालणारा नाही आहे. म्हणजे सुरुवातीला काय होतं की भाजी, भाकरी, चपाती, भात हे खाताना त्रास होतो. बऱ्याच वेळेला पेशंट मला सांगतात की आधी मला पाण्याबरोबर घास गिळायला लागायचा. मग नंतर तोही बंद व्हायला लागला. मग पाणी जायलासुद्धा प्रॉब्लेम. तर मग हे ॲडव्हान्स स्टेजकडे आपण चाललेलो. म्हणजे ही जी लक्षणं आहेत ही दुर्लक्ष केली गेली नाही पाहिजेत. बऱ्याच वेळेला ज्या रजोनिवृत्ती झालेल्या महिला आहेत, त्यांना अंगावरून जातं. म्हणजे पाळी बंद झालेली आहे, पण मध्येच पाळी बंद झाल्यानंतर 5 वर्षानंतर, 6 वर्षानंतर अंगावरून जातं.
कुठल्याही स्त्रीमध्ये पाळी बंद झाल्यानंतर होणारा रक्तस्राव हा धोकादायक आहे किंवा हा रेड फ्लॅग आहे, हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे आणि तुम्ही जाऊन तुमच्या गायनॅकॉलॉजिस्टना किंवा कॅन्सर तज्ज्ञांना भेटणं गरजेचं आहे. सो ह्या गोष्टी आहेत. दुसरा, कुठूनही रक्तस्राव म्हणजे तो मूत्राद्वारे असो किंवा मलाद्वारे असो, हा ॲबनॉर्मल समजला जातो बऱ्याच वेळेला. तोही दुर्लक्षित करता कामा नये. तर ही अशी काय, सगळ्यात महत्त्वाचं खोकला 2 आठवड्यापेक्षा जास्त जर खोकला राहत असेल किंवा थुंकीवाटे रक्त पडत असेल किंवा खोकल्याद्वारे रक्त पडत असेल, तर असे सिम्पटम्स किंवा अशी लक्षणं दुर्लक्ष करून नाही चालणार. तुम्हाला जाऊन एखादे चेस्ट एक्सरे करून, तज्ज्ञांना भेटून किंवा कॅन्सर तज्ज्ञांना भेटून किंवा फिजिशियनना भेटून काय झालं आहे, कशासाठी झालं आहे, हे सगळं बघून त्याची तपासणी करणं हे गरजेचं आहे. सो ही काही लक्षणं आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तर या संपूर्ण जी कॅन्सरवरची जी उपचार पद्धती असते ती नेमकी कशी असते? ओके, सो उपचार पद्धती हा मोठा शब्द आहे. त्याला आपण थोडंसं डिवाईड करू. आता एखाद्या रुग्णाचं कॅन्सरचं निदान झाल्यानंतर त्याला आपण म्हणतो एक प्लॅनिंग असतं. कुठल्याही उपचार पद्धती प्लॅन करावी लागते. समजा एक स्तनाच्या कॅन्सरची पेशंट माझ्याकडे आलेली आहे. सो सुरुवातीला मी एक्झामिन करतो पेशंटला. पेशंटच्या बायोप्सी झालेली असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला निदान असते की समजा अमुक पेशंटला स्तनाचा कर्करोग आहे. आता कर्करोगाचं निदान झाल्यानंतर दुसरा टप्पा येतो की त्याची स्टेज कोणती आहे. सो ज्याला आपण म्हणतो स्टेजिंग वर्कअप. मग त्या स्टेजमध्ये आपल्याला कळतं, बरेचसे टेस्ट असतात. CT स्कॅन असतो, कधी बोन स्कॅन असतो, कधी पेट स्कॅन असतो. त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की त्या पेशंटचा कॅन्सरची स्टेज कोणती आहे, 2री आहे, 3री आहे, 4थी आहे. आणि त्यानंतर मग पेशंटचं प्लॅनिंग होतं की या पेशंटला बाबा आधी किमोथेरपीची गरज आहे, मग सर्जरीची गरज आहे, आधी सर्जरीची गरज आहे, मग किमोथेरपीची गरज आहे, मग रेडिएशनची गरज आहे, काही गोळ्या देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला ॲडव्हान्स स्टेजमध्ये कधी आम्ही इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपीचा सुद्धा वापर करतो. सो अशी ही उपचार पद्धती प्रत्येक पेशंटच्या निदानानुसार कोणत्या अवयवाचा कॅन्सर आहे त्यानुसार ती ठरते. बऱ्याच वेळेला काय होतं, जो की आता मी माझा अनुभव शेअर करतो आहे, की पेशंट्सना ह्या गोष्टी माहीत नसतात. बऱ्याच वेळेला पेशंटची दिशाभूल होते. पेशंटना दिशाभूल केलं जातं की चला अमुक आला आहे, कॅन्सर झालेला आहे. त्यांना घाबरवलं जातं की नाही आज जर काही ही उपचार पद्धती अमुक नाही घेतली तर उद्या पसरू शकतो, लगेच तुम्ही हे करा. त्यामुळे बऱ्याच वेळेला पेशंट संदिग्ध अवस्थेत ट्रीटमेंटला सामोरे जातात. आणि तुम्हाला माहिती आहे कुठल्याही कार्य म्हणा किंवा कुठलंही काम म्हणा संदिग्ध अवस्थेत जर केलं तर त्याचे दुष्परिणाम जास्त होतात किंवा त्याचं म्हणावं तसं रिझल्ट्स किंवा म्हणावे ते रिझल्ट्स नाही मिळत. सो कुठल्याही पेशंट्सना कॅन्सरला उपचार पद्धती कोणती लागू पडते हे त्या पेशंटची काय म्हणतो फिजिक म्हणा किंवा त्याचे हृदयाची ताकद, किडनीची ताकद, लिव्हरची ताकद, त्याचं वय, त्या कॅन्सरचं निदान, त्या कॅन्सरची स्टेज, हे सगळं विचारात घेऊन मग प्लॅन करावं लागतं. आणि त्या प्लॅनला आपण चिकटून राहणं गरजेचं आहे. म्हणजे आज असं नाही म्हणू शकत की आज मला वाटतं आहे म्हणून ही ट्रीटमेंट करा, आज अमुक डॉक्टरला वाटतं आहे म्हणून ती ट्रीटमेंट करा. तर ह्या ट्रीटमेंटच्या गाईडलाईन्स ह्या दिल्या गेलेल्या आहेत. ऑलरेडी समजा अमुक स्तनाच्या कॅन्सरमध्ये अमुक औषधाचं काम नाही आहे हे सिद्ध झालेलं आहे. तेच परत मला वाटतं आहे म्हणून मी वापरतो असं म्हणून चालत नाही. किंवा चला हे फ्रीमध्ये मिळते म्हणून हे वापरूया असं म्हणून पण चालत नाही. ज्या आजाराला जी औषधं लागू पडणार आहेत ती गाईडलाईननुसार, मी अजूनही अधोरेखित करतो आहे, गाईडलाईननुसार देणं गरजेचं आहे. आणि त्या गाईडलाईनला चिकटून राहणं गरजेचं आहे शेवटपर्यंत. तरच आपल्याला रिझल्ट्स दिसणार आहे. जसं की एखादा विद्यार्थी अभ्यासाचं प्लॅनिंग करून अभ्यास केल्यानंतर तो परीक्षेत यश संपादन करणार आहे. आज उठला आहे, रात्री बसला आहे पुस्तक उघडून आणि उद्या मला पहिला नंबर आला पाहिजे असं जर तो अपेक्षित करत असेल तर ते चुकीचं आहे. तसंच कॅन्सरच्या बाबतीत सुद्धा आहे की प्लॅनिंग महत्त्वाचं आहे, प्लॅन करणं महत्त्वाचं आहे. तर मग यामध्ये डॉक्टरांची भूमिका आणि जबाबदारी काय असते? सगळ्यात महत्त्वाची भूमिका डॉक्टरांची असते. कारण एखाद्या मुलाला जसं आपण हाताला धरून चालायला शिकवतो तसेच डॉक्टर आपल्या रुग्णाला हाताला धरून या दुर्धर आजारातून बाहेर पडायला मदत करणार आहेत.
जसं तुम्ही आता म्हणाशी मला एक उदाहरण सांगू इच्छितो ह्याच गोष्टीवरून, की तुम्ही एखाद्या गजबजलेल्या बस स्थानकावरती तुम्हाला सोडलं आहे. तुम्हाला माहीत नाही कुठे जायचं आहे आणि आम्ही म्हटलं की तुम्ही जा. पण नक्की तुम्हाला माहीतच नाही ना की कुठे जायचं आहे. तर तसंच कॅन्सरच्या रुग्णाच्या बाबतीत होतं. त्यांना काय करायचं आहे हे जोपर्यंत त्यांना कळत नाही किंवा आपण सांगत नाही ॲज अ डॉक्टर, तोपर्यंत त्यांना कळणं मुश्किल आहे. जेव्हा तुम्ही त्या स्थानकावर जाता तेव्हा तुम्ही कुणाला भेटणार? स्टेशन मास्टरला किंवा कंट्रोलर रूम जिथं असेल तिथं जाऊन आपण विचारणार की अमुक अमुक गाडी कोणत्या फलाटाला लागतं, त्याचं तिकीट काय आहे, ती कुठल्या स्टॉपवर थांबते, मी ज्या इच्छित स्थळी जाणार आहे तिथं ती मला पोचवेल का, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेशन मास्टरला विचारतो. का तुम्ही तिथे एखादा स्वीटमार्टवाला किंवा वडे तळण्यावाल्याला जाऊन विचारणार की अमुक अमुक गाडी जाते का, ही गाडी जाते का. सो बऱ्याच वेळेला कॅन्सर एखाद्या रुग्णाला झाला की सांगणारी डोकी खूप असतात. अरे अमुक अमुक तिथं अमुक अमुक औषध मिळतं आणि असे कॅन्सर बरे झालेले आहेत. मग पेशंट जातात तिकडे, तिथं नंतर कळतं की काही नाही फरक पडलेला. आणि अमूल्य वेळ आहे. कॅन्सरच्या कोणत्याही उपचारात वेळेला खूप महत्त्व आहे. म्हणजे वेळ इज इक्वल टू पैसा. उद्या तुमची एखादी वेळ गेली तर ती परत येणार नाही आहे. त्यामुळे ती क्रिटिकल पॉईंट आहे. त्यामुळं शास्त्रोक्त पद्धतीनं ज्या ट्रीटमेंट प्लॅन केल्या गेल्या आहेत, ज्या ट्राईड अँड टेस्टेड आहेत, ज्याला आपण म्हणतो इव्हिडन्स बेस्ड मेडिसिन, की या कॅन्सरला हे औषध दिलं म्हणजे ह्याला काही इव्हिडन्स आहे म्हणून आपण तो वापरतो आहे. सो त्याच्याशी बांधील राहणं गरजेचं आहे. ना की बाबा एखाद्या पेशंटनी अमुक अमुक सांगितलं म्हणून अमुक अमुक ठिकाणी जाऊन अमुक अमुक झाडपाल्याचं औषध घेतलं आणि आमचा कॅन्सर बरा झाला. बऱ्याच वेळेला इथं पेशंट चुकतात. बऱ्याच वेळेला जो अमूल्य वेळ आहे तो जातो. स्टेज आजाराची पुढे जाते. त्यामुळं होणारा ट्रीटमेंटचा त्राससुद्धा वाढतो. आयुष्यमान कमी होतं. म्हणावे तसे रिझल्ट्स मिळत नाहीत. सो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामागं कारणीभूत ठरतात. आणि जर तुम्ही म्हटला वैद्यकीय ऑन्कॉलॉजी म्हणजे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्टचा काय रोल आहे ह्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल मेडिकल ऑन्कॉलॉजिस्टचा आहे. कारण का जसं मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आर फिजिशियन्स. सो फिजिशियन कसं तुम्हाला सांगतो की बाबा या समजा तुम्हाला डायबिटीज शुगर वाढलेली आहे, तुम्हाला पायाला जखम झालेली आहे, आधी पायाची जखम बाबा शुगर कमी करणं गरजेचं आहे, मग पायाच्या जखमेला ड्रेसिंग, कधी कधी सर्जरी लागत असेल तर ती करणं गरजेचं आहे. तसंच मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहे. तो तुम्हाला एक प्रकारे काय म्हणतो आपण त्याला ट्रायज म्हणतो ना, तर ते तुम्हाला करायला मदत करतो की आत्ता तुम्ही आलाय या स्टेजमध्ये बाबा इथं सर्जरी होऊ शकत नाही, इथं किमोची गरज आहे, किंवा अमुक स्टेजमध्ये सर्जरी आधी करा मग किमोथेरपीचा रोल आहे, किंवा यामध्ये सर्जरी किमो दोन्हीचा रोल नाही, रेडिएशनचा रोल आहे. हे सांगण्याचं काम मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट करतात. आणि बऱ्याच वेळेला रुग्णांना काय म्हणतो दिशादर्शक लाईट हाऊस जे काम करतं तेच मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट करतात, की त्यांना दिशा दाखवणं गरजेचं आहे. त्यांना त्या आजाराबद्दल माहिती देणं गरजेचं आहे. त्या आजाराचे संभाव्य धोके, ट्रीटमेंट नाही केलं तर काय होईल, ट्रीटमेंट केले तर तुम्ही किती लवकर बाहेर पडाल, तुमचा सर्वायवल रेट काय आहे, तुम्ही किती लवकर त्याला फास्ट टॅकल करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी डिस्कस करणं गरजेचं आहे. आणि कोणताही आजार असू दे तर पहिल्यांदा एक हॉस्पिटल डोळ्यासमोर येतं, आपल्या एक हॉस्पिटल डोळ्यासमोर येतं आणि त्याच्यानंतर पेशंट ॲडमिट झाला, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात. पण कॅन्सर या रोगासाठी ॲडमिट होणं महत्त्वाचं आहे का? काय ॲडमिट व्हावंच लागतं का? आता हा तुम्ही चांगला प्रश्न विचारला. आता बऱ्याच वेळेला काय होतं, आता कॅन्सरवरची जी उपचार पद्धती आहे ती हळूहळू सुसह्य किंवा सुकर होत चाललेली आहे. प्रत्येक वेळेला कॅन्सरला दिवस 2-2 दिवस 3-3 दिवस ॲडमिट राहणं गरजेचंच आहे असं नाही आहे. काही कॅन्सर आहेत की जे ॲक्यूट असतात, जसं की रक्ताचे कॅन्सर, ल्युकेमिया असतात, त्यांना ॲडमिशनची गरज असते. पण बरेच जे सॉलिड मॅलिग्नन्सीज आहेत, जसं मी कशी म्हणालो स्तनाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, जठराचा कॅन्सर, तर ह्या कॅन्सरची जी उपचार पद्धतीसाठी पूर्ण वेळ ॲडमिट होण्याची गरज नाही आहे. 90% जास्त किमोथेरपीज किंवा टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपी ह्या डे केअर तत्वावरती आपण पेशंटला देऊ शकतो. आणि म्हणून कॅन्सर डे केअर, जसं की आता क्युरालाईफ कॅन्सर सेंटर आहे, हे कॅन्सर रुग्णांना हेल्प करण्यासाठीच तयार झालेलं आहे. एक रुग्ण केंद्रित ज्याला आपण उपचार प्रणाली म्हणतो
ती आपण देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून पेशंट समजा सकाळी आलेत, त्यांचे जे काही सेशन्स आहेत किमोचे ते संपवलेले आहेत आणि दुपारी किंवा संध्याकाळपर्यंत ते घरी आपापल्या जाऊन आपापली कामं करू शकतात. सो त्यामुळं पूर्ण वेळ ॲडमिट राहणं प्रत्येक कॅन्सर उपचार प्रणालीला हे लागतंच असं नाही आहे. म्हणजे 90% कॅन्सरचे ट्रीटमेंट हे OPD बेसिसवरती करता येऊ शकतात किंवा डे केअर तत्त्वावरती सुद्धा करता येऊ शकतात. आणि डे केअर म्हणजे काही वेगळं नाही आहे, हॉस्पिटलसारखंच आहे, पण हॉस्पिटलचा फील न येता तुम्ही ट्रीटमेंट घेताय, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. एक आपण म्हणू शकतो ना की खेळीमेळीचं वातावरण आहे किंवा स्वच्छता म्हणा, खेळीमेळीचं वातावरण ते आपण पेशंट्सना उपलब्ध करून देऊ शकतो, उपलब्ध करून देतो. त्यामुळे पेशंटसुद्धा स्ट्रेस न घेता उपचार प्रणालीचा त्यांची जे काय असतात किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी हे घेऊ शकतात आणि मग व्यवस्थित आपले सेशन संपवून पुढच्या प्रवासाला निघू शकतात. म्हणजे ते सगळ्यात महत्त्वाचं असतं की या सगळ्या गोष्टीमध्ये स्ट्रेस पण सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याचा स्ट्रेस न घेता पुढे गेलं पाहिजे रुग्णांनी. पण या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे अगोदरसुद्धा कॅन्सर होत होता, तो फारसा बरा होत नव्हता लवकर. आता होतोय पण रिकव्हरी रेटसुद्धा जास्त आहे. तर यामध्ये आधुनिकता काय आलेली आहे या उपचार पद्धतीमध्ये? आता कॅन्सरची ट्रीटमेंट जशी आधी होत होती त्यापेक्षा खूप पुढं गेलेली आहे. जर तुम्ही वर्तमानपत्रात वाचत असाल तर दरवेळेला किंवा थोड्या कालावधीत कॅन्सरवरती नवीन नवीन औषधं शोधली जाऊ लागलेली आहेत. म्हणजे संशोधनाचा विषय आहे कॅन्सरची उपचार प्रणाली म्हणजे. त्यामुळं टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी यासारख्या थेरपी आत्ता ज्याला आपण म्हणतो प्रगत आहेत. आणि त्याच्यामुळं काय होतं आहे की पेशंटचे इवन ॲडव्हान्स स्टेजमध्ये जे आहेत, 4थ्या स्टेजमध्ये कॅन्सर्स, त्याचेसुद्धा सर्वायवल रेट्स जे आहेत पेशंटचे ते वाढताना दिसत आहेत. म्हणजे आधी असं व्हायचं, जेव्हा फुफ्फुसाचा कॅन्सर 4थ्या स्टेजचा झाला की त्याचं आयुष्य 100 दिवस मानलं जायचं. पण आता त्याच फुफ्फुसाच्या कॅन्सरवरती इम्युनोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपीसारखी प्रभावी औषधं आल्यामुळं तेच पेशंट 5 वर्ष, 6 वर्ष हा मार्क क्रॉस करतात. म्हणजे 100 दिवसापासून आपलं सर्वायवल हे 5 वर्ष, 6 वर्षाकडे चाललेलं आहे. त्यामुळं ही औषधं ही खूपच चांगली आहेत. बऱ्यापैकी जेव्हा ही औषधं डिस्कस होतात पेशंटसोबत तेव्हा एक फॅक्टर मध्ये येतो, तो म्हणजे कॉस्ट, की ह्या उपचार प्रणालीची किंमत किती आहे. आता तीसुद्धा कॉस्ट हळूहळू भारतीय कंपन्यांनी उत्पादन चालू केल्यामुळं कमी होत आहे. म्हणजे जवळपास मी म्हणेन की 50% कॉस्ट ही कमी झालेली आहे आधीच्या तुलनेत. त्यामुळं ही उपचार प्रणाली अवेलेबल आहे, प्रगत आहे आणि आता आवाक्यातसुद्धा येत आहे. त्यामुळं जे पेशंट्स इलिजिबल आहेत या थेरपीसाठी, टार्गेटेड म्हणा, इम्युनोथेरपी म्हणा, सो जर घेत असतील आणि त्याचे रिझल्ट्स चांगले आहेत, त्यामुळं पेशंट्सनी घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला मला पेशंट्स स्वतः विचारतात की बाबा आमच्या ह्या कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपीचा काही रोल आहे का? कारण का आता इतकं आपण वर्तमानपत्रातून सर्रासपणे वाचतो, त्यामुळे पेशंटनासुद्धा हे हळूहळू अवगत झालेलं आहे की बाबा असे काही ट्रीटमेंट्स असतात इम्युनोथेरपीसारखे, टार्गेटेड थेरपीसारखे. तर ते आपण आपल्या सेंटरला देतो, वाजवी दरात अवेलेबल करून देतो आणि व्यवस्थित पेशंट्स ते घेऊन कॅन्सरमधून लवकरात लवकर बाहेर पडू शकतात. तर हे काय आहे नेमकं इम्युनोथेरपी आणि टार्गेट थेरपी, यामध्ये काय नेमका फरक आहे? नाही, ही औषधंच आहेत. ही औषधं आहेत, याचे साईड इफेक्ट्स कमी आहेत. जसं उदाहरणार्थ किमोथेरपीमुळे तुम्ही म्हणता की पेशंटचे केस जातात, पेशंटना थकवा जास्त येतो, पेशंटची त्वचा काळी पडते, पेशंटची भूक मंदावते, पेशंट्सना बाबा अंग दुखतं किंवा बोन पेन्स होतात. तर ही काही जी साईड इफेक्ट्स आहेत ही इम्युनोथेरपी, टार्गेट थेरपी साईड इफेक्ट्स नाही आहेत. त्यामुळे यापासून आपल्याला जास्तीत जास्त फायदा आणि कमीत कमी तोटा. त्यामुळं ही उपचार प्रणाली वेगळी आहे. म्हणजे ही औषधंच आहेत जी आपण सलाईनद्वारे किंवा IV थ्रू देतो. काही टार्गेटेड थेरपी ही गोळी स्वरूपात दिली जाते, त्यामुळे पेशंट्सना ते बरं असतं की गोळी घेतली, मी कामावरती गेलो, पेशंट त्यांची डेली रुटीन वर्क्स व्यवस्थित करू शकतात आणि गोळीमुळं कॅन्सरलाही बऱ्याच प्रमाणात नियंत्रित ठेवता येऊ शकतं.
आणि आपण क्युरालाईफ कॅन्सर सेंटर च्या माध्यमातून बऱ्याच रुग्णांना पूर्ण कॅन्सरमुक्त होण्यासाठी प्रयत्न करतायत. बरोबर. तर हे क्युरालाईफ कॅन्सर सेंटरची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत? आता क्युरालाईफ कॅन्सर सेंटरचा तुम्ही म्हटला जन्म कसा झाला. सो आता मी कोल्हापूरचाच आहे. कोल्हापुरात मी पाहतोय की पेशंट्सना ऑप्शन्स कमी आहेत उपचाराचे. जसं मगाशी तुम्ही म्हणालात की दिवसभर ॲडमिट राहावं लागतं. उद्देश काय आहे क्युरालाईफ कॅन्सर सेंटरचा, की कॅन्सर ट्रीटमेंट ही ॲक्सेसिबल व्हावी, ॲफोर्डेबल व्हावी आणि गाईडलाईनप्रमाणे जसं स्टँडर्ड गाईडलाईनप्रमाणे आपण करतो तशी व्हावी. बऱ्याच वेळेला सकाळी पेशंट येऊन संध्याकाळी घरी जाऊ शकतो. पेशंटची एक ईज ज्याला आपण म्हणतो ती आहे. जी काही ॲडव्हान्स थेरपी आहे ती असं नाही आहे की आपण ॲडमिट राहूनच केली पाहिजे. ती डे केअर तत्त्वावरतीसुद्धा उपलब्ध करता येऊ शकते. म्हणून क्युरालाईफ कॅन्सर सेंटर आहे. बरं, फक्त क्युरालाईफ कॅन्सर सेंटरमध्ये नुसती किमोथेरपीच होते का? तर नाही. क्युरालाईफ कॅन्सर सेंटरमध्ये इम्युनोथेरपी होते, टार्गेटेड थेरपी होते, फार्मसी आतमध्येच आहे. त्यामुळे पेशंट्सना औषधं अफोर्डेबल दरामध्ये आम्ही उपलब्ध करून देतो. त्यामुळे खिशाला कात्री कमी लागते पेशंटच्या. आतमध्ये लॅबोरेटरी आहे. त्यामुळे जे काही तपासण्या आहेत त्याही तिथंच होतात. त्यामुळे पेशंटला कुठे बाहेर जाण्याची गरज नाही आहे. बरं, हे तर आपण देतोच. त्याचबरोबर जसं मी मगाशी म्हणालो की मोलेक्युलर ऑन्कॉलॉजी ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक ट्यूमरला एक स्टडी करून त्यामध्ये कोणते म्युटेशन झालेत हे बघून ट्रीटमेंट करणं गरजेचं ती आपण करतो. ऑन्को न्यूट्रिशन सगळ्यात महत्त्वाचं. बरेचसे रुग्ण मला विचारतात की काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे. सो ते जे डाएट प्लॅनिंग आहे ते आपण डे केअर तत्त्वावर म्हणजे क्युरालाईफ कॅन्सर सेंटरमध्ये करतो. बऱ्याच वेळेला पेशंट्सना बाबा येतात माझ्याकडे सेकंड ओपिनियनसाठी. तर काहींचं असं मत असतं की बाबा अजून ॲडव्हान्स ओपिनियन जसं की परदेशातून काही ओपिनियन आपल्याला मिळू शकतं का? सो तेही देण्याची सोय आपण क्युरालाईफमध्ये केलेली आहे. बऱ्याच वेळेला MSKCC, MD अँडरसन कॅन्सर सेंटरसारखे प्रगत अमेरिकेतले जे विद्यापीठ आहेत जिथं बाबा सेलिब्रिटी जाऊन ट्रीटमेंट घेतात, तर तिथले माझे काही मित्रमंडळी आहेत की आम्ही झूमवरती कनेक्ट होऊन पेशंट्सना आम्ही सेकंड ओपिनियन अवेलेबल करून देऊ शकतो. तर तीही सर्व्हिस आपण क्युरालाईफ कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून सुरू केलेली आहे. म्हणजे फक्त सॉलिड ऑर्गन मॅलिग्नन्सी नाहीत तर रक्ताचे सुद्धा कॅन्सर आपण डे केअर तत्त्वावरती क्युरालाईफ कॅन्सर सेंटरमध्ये करतो. लहान मुलांच्या सुद्धा कॅन्सरचे उपचार आपण डे केअर तत्त्वावरती क्युरालाईफ कॅन्सर सेंटरमध्ये करू शकतो. जसं आपण म्हणलं की एकदम वाजवी दरामध्ये या सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध करून देतात. अजून एक गोष्ट आहे तर जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये किंवा एखाद्या दवाखान्यात जातो तर सगळ्यात मोठा भार असतो तो म्हणजे पैशाचा. आणि त्यावेळी आठवते ती योजना. तर बरीच योजना सुद्धा आहेत. तर त्या योजना कशा पद्धतीने चालतात? सो जसं तुम्ही आता म्हणाला योजना, सरकारी योजना हा एक चर्चेचा विषय आहे तसा बघायला गेलं तर. आता कोणतीही योजना जेव्हा सरकार अंमलात आणतं तेव्हा एक उद्दिष्ट ठेवून आणतं की ह्या योजनेमधून गोरगरिबांचं कल्याण व्हावं. आता असं आपण विचारात घेऊ की तुम्ही पेशंट आहात, तुम्ही आलात माझ्याकडे आणि मला विचारत की सर ही माझी ट्रीटमेंट योजनेत होते का, किंवा अमुक कॅन्सर झालेलं आहे, तर ह्याचा जे डिसिजन आहे की ट्रीटमेंटचा तो कोण घेतला पाहिजे? पेशंटने घेतला पाहिजे. पण पेशंटला काही माहीत नाही आहे, कॅन्सरबद्दल अज्ञान आहे, कॅन्सरबद्दल काही माहिती नाही आहे. तर मग डॉक्टरांनी सांगणं गरजेचं आहे की बाबा हे असं आहे. आता योजनेत दोघांनाही मुभा नाही आहे ट्रीटमेंट डिसाईड करायची. ट्रीटमेंट ऑलरेडी डिसाईड झालेली आहे. त्या पानावरती औषधांची नावं लिहिली गेलेली आहेत, ती तुम्हाला द्यायची. बऱ्याच वेळेला असं मी गमतीनं म्हणतो पेशंट्सना किंवा की योजनेमध्ये ट्रीटमेंट करणं म्हणजे एखाद्या कुस्तीगिराला हात बांधलेले आहेत पाठीमागं आणि दुसरा जो बलाढ्य कुस्तीगार आहे त्याच्याशी लढ म्हटलेलं आहे. आणि नुसतंच लढ नाही तर ती लढाई जिंकून पण दाखवू म्हटलेलं आहे. सो जर तुम्ही इमॅजिन केलं पुढचा आपल्यापेक्षा ताकदवर आहे, म्हणजे कॅन्सर हा आपल्यापेक्षा जास्त ताकदवर आहे, डॉक्टरांच्या हात बांधले गेलेले आहेत, एकतर लढायचं पण आहे आणि कॅन्सरवर मात पण करायचे, पेशंटला पण बाहेर काढायचे. तर ह्या गोष्टी थोड्या अवघड आहेत, समजते.
योजना ह्या पेशंटसाठी चांगल्याच आहेत, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. पण योजनेचा वापर कोण कसं करतं, किती कशा पद्धतीनं करतं हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ती राजाची, माकडाची आणि याची गोष्ट माहीत असेल, की माकडाच्या हातात राजा तलवार देतो. राजा झोपलेला असतो आणि माशी त्याच्या नाकावर बसते. मग तो तलवार घेतो आणि नाक उडवतो. सो ती तलवार कुणाच्या हातात आहे याच्यानुसार पेशंटचे आउटकम्स डिसाईड होतात. दुसरं, बऱ्याच वेळेला काय होतं, की पेशंटसुद्धा कारणीभूत आहेत. बऱ्याच वेळेला काय होतं, पेशंट येतो, पेशंटचं निदान असतं, डॉक्टर साहेब मला योजनेतनं औषध पाहिजे. पेशंट हे म्हणून बाकीचे जे ऑप्शन्स आहेत किंवा बाकीची जी दारं आहेत ती स्वतःच बंद करून घेतात. म्हणजे तुम्ही आता एक किराणा मालाचं दुकान चालवत आहे, मी ग्राहक म्हणून आलो आहे आणि मी म्हटलं मला फ्रीमधली साखर द्या 2 किलो. तुमचं कर्तव्य आहे फ्रीमध्ये द्यायचं, सरकारनं सांगितलं तुम्हाला फ्रीमध्ये द्यायला, हे घे बाबा आणि जा. तो घरी जातो, ती पिशवी उघडतो, त्याला आढळतं की साखर तर 1 किलो, बाकीचाच कचरा जास्त आहे. तो येऊन तुम्हाला तक्रार करू शकतो का? नाही. पण त्याच पेशंट जर विचारलं असतं की बाबा माझ्या खिशात 10 रुपये आहेत, मला 10 रुपयाची चांगली साखर दे, तर तुम्ही देऊ शकला असता. सो तो मुद्दा आहे चर्चेचा. पेशंट्सच कधी कधी स्वतःची दारं बंद करतात. त्यामुळं ॲडव्हान्स जसं थेरपी मागाशी म्हणालो, किमोथेरपी, इम्युनोथेरपी ह्या डिस्कसच होत नाहीत. कारण पेशंटला काय हवं आहे? फ्री, हे घ्या फ्री, विषय संपला. सो तसं करून चालणार नाही आहे. पेशंटना अवेलेबल ट्रीटमेंटची माहिती देणं गरजेचं आहे. अँड देन पेशंट हॅज टू चूज. पेशंटने करायला पाहिजे, ही ट्रीटमेंट मी घेऊ शकतो. जर चांगली ट्रीटमेंट पेशंट घेऊ शकतो आहे तर मग मी इन्फिरियर ट्रीटमेंटकडे का जाऊ? एकदाच चान्स असणार आहे याच्यातून बाहेर पडायचा. सो तो मी बेस्ट ऑफ द बेस्ट पॉसिबल ट्रीटमेंट घेऊन का करू शकत नाही? आणि असं नाही की बेस्ट ट्रीटमेंट योजनेमध्ये अवेलेबल नाही, आहे अवेलेबल. फक्त ती प्लॅन आऊट तशी झाली पाहिजे. होतं कसं बऱ्याच वेळेला, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की उपचार पद्धती कशी ठरते, निदान, स्टेजिंग, मग उपचार प्रणाली. ह्या योजनेच्या चक्करमध्ये किंवा नादामध्ये होतं काय, निदान स्टेज बाजूलाच राहते. आधी जंप होतं ट्रीटमेंटवरती. ट्रीटमेंट फ्रीमध्ये मिळते का? हो मिळते, हे घ्या, नंतर बघू स्टेज कुठली होती. तर तसं करून नाही चालणार. हा उलटी गंगा ज्याला म्हणतो ना, तर ती करून नाही चालणार. एक प्रॉपर सिक्वेन्स आहे, एक प्रॉपर वे आहे, त्या वेनंच जाणं गरजेचं आहे. त्यामुळं म्हणाल तर योजना खूप चांगली आहेत. योजनेमुळं बऱ्याच पेशंटना आपण चांगले उपचार अवेलेबल करून देऊ शकतो. तर तो कोण कधी कसं त्याचा वापर करतो त्याच्यावरती डिपेंड आहे की बाबा पेशंटची उपचार प्रणाली कशी होणार आहे. तर ह्या त्यातल्या गोष्टी. आणि ज्या पद्धतीने योजनेचं आपण बोललो त्याच पद्धतीनं आता 14 वर्षाच्या वरच्या मुलींना HPV वॅक्सिनसुद्धा देण्यात येणार आहे, जेणेकरून पुढचा जो धोका आहे तो कमी व्हावा. पण हे कितपत खरं आहे? नाही, आता बरेच जसं तुम्ही म्हणालात की प्रिव्हेन्शनवर काम करायचं आहे आपल्याला. सो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. आता HPV वॅक्सिन जी आहे, जी लस आहे, ती 9 ते 14 वर्षाच्या वयोगटातल्या मुलींना देणं गरजेचं आहे. कारण का भारतामध्ये सर्वायकल म्हणजे गर्भाशय मुखाचा कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि त्यातून जर आपल्याला मुक्त करायचं असेल भारत, जसं आमचं क्युरा लाईफ कॅन्सर सेंटरचं एक मोटो आहे की कॅन्सर फ्री कोल्हापूर, तसंच जर आपल्याला सर्वायकल कॅन्सर फ्री भारत करायचं असेल तर त्यासाठी वॅक्सिनेशन हे मस्ट आहे. 9 ते 14 वयोगटातल्या मुलींना वॅक्सिन देणं गरजेचं आहे. वॅक्सिनमुळे इन्फेक्शनचं प्रमाण कमी होणार आहे आणि पर्यायानं भविष्यात येणारा जो गर्भाशय मुखाचा कॅन्सर आहे त्याचंसुद्धा प्रमाण हळूहळू कमी होणार आहे. त्यामुळं लसीकरण HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस 9 ते 14 वर्षा वयोगटातल्या मुलींना देणं हे गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आपण वॅक्सिनेशनबद्दल बोललो की वॅक्सिनेशन ही प्रिव्हेन्शनसाठी फार महत्त्वाची आहे, त्याच पद्धतीनं भविष्यात कॅन्सर होऊच नये यासाठी काय करायला हवं? नाही, आता कसं आहे, भविष्यात कॅन्सर होऊ नये ह्याच्यावर तर आपण आपला काय रोख नाही आहे. पण काही गोष्टी आहेत ज्या आपण अंमलात आणू शकतो, ज्याच्यामुळे ॲटलिस्ट थोडा प्रतिबंध होण्यासाठी मदत होऊ शकतं. तर पहिल्यांदा सुरुवातीचं सगळ्यात महत्त्वाचं इथं सांगावंसं वाटतं की व्यसनांपासून दूर राहणे. सो तंबाखू, बिडी, सिगरेट, मावा, गुटखा, खैनी, पान, जर्दा, दारू
ह्याच्यापासून जितकं तुम्हाला 4 हात लांब राहता येईल तेवढंच तिथंच तुमची कॅन्सरची रिस्क बऱ्यापैकी कमी होते. कारण का 80 ते 90% कॅन्सर्स हे प्रिव्हेंटेबल कॅन्सर्स आहेत. जर आपण हे सर्व फॉलो केलं तर प्रिव्हेंट होऊ शकतं. पहिली गोष्ट तर व्यसनापासून दूर राहणे. दुसरी गोष्ट आहार व्यवस्थित घेणे. सो आहारामध्ये जे घरी बनवलेलं आहे ते खाणे, एका वाक्यात सांगायचं झालं तर. बाहेरचं जंक फूड, फ्रोझन फूड, प्रिझर्व्ह फूड, प्रोसेस फूड जितकं टाळता येईल तितकं टाळणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट व्यायाम किंवा दैनंदिन जे आपलं चालणं आहे किंवा ॲक्टिव्हिटी आहे त्या सुरू ठेवणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी स्त्रियांच्यासाठी मी सांगू शकेन पोस्ट मेनोपॉज, रजोनिवृत्तीनंतर वजन वाढतं. बऱ्याच वेळेला हार्मोनल चेंजेस होतात, ॲक्टिव्हिटी कमी होते, ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची घनता कमी होते. सो ते टाळण्यासाठी ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. सो ॲक्टिव्हिटी या ना त्या स्वरूपात, मी म्हणत नाही की जिममध्ये जाऊन घाम गाळा, पण ॲटलिस्ट वॉकिंग म्हणा, डे टू डेची ॲक्टिव्हिटी म्हणा. आपली कामं बऱ्यापैकी सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, बैठी कामं आहेत. त्यामुळं ओबेसिटी वाढते. ओबेसिटी आत्ता असं म्हणतो की ही न्यू इपिडेमिक आहे. जर तुम्ही लहान मुलांमध्ये वाढणारी ओबेसिटीची समस्या बघितली तर खूपच भयंकर आहे. ओबेसिटीनं बरेचसे कॅन्सर तयार होऊ शकतात. उदाहरणार्थ स्तनाचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, जठराचा कॅन्सर, आतड्याचा कॅन्सर. सो ते अवॉइड होणं गरजेचं आहे किंवा प्रिव्हेंशन आहे की ओबेसिटी म्हणजे चांगला आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, व्यसनांच्यापासून दूर राहणे. दुसरं जसं मी मगाशी म्हणालो, लक्षणांच्याकडे दुर्लक्ष न करणे. अर्ली डिटेक्शन इज द की. सो काही लक्षणं आढळली तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांना जाऊन सल्ला घेणे, भेटणे हे गरजेचं आहे. आणि जितकं तुम्हाला स्ट्रेस फ्री राहता येईल, कारण का स्ट्रेस इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. स्ट्रेस फ्री जेवढी तुम्हाला राहता येईल तरी ते सुद्धा गरजेचं आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपण कॅन्सर रुग्णांना सल्ला देतो की तुम्ही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. जसं मी बऱ्याच वेळेला सांगतो की कॅन्सर झाला म्हणजे आयुष्याचा फुलस्टॉप नाही आहे. हा आपल्या आयुष्यात आलेला एक स्पीड ब्रेकर आहे. आपल्याला तिथं स्पीड ब्रेकरवरती आपण गाडी 80ने नेतो का? 80च्या स्पीडनं जातो का? नाही, तिथं गाडी आपण स्लो करतो. 20चा स्पीड, 30चा स्पीड, 10च्या स्पीडवर घेतो. कारण आपल्याला माहिती आहे जेवढा आपला स्पीड कमी होतो तेवढाच आपण व्यवस्थित त्या स्पीड ब्रेकरवरून पुढे जाऊ शकतो. सो कॅन्सरचं निदान म्हणजे हा एक स्पीड ब्रेकर आहे आलेलं. तुम्हाला स्पीड कमी करायचा आहे गाडीचा, थांबायचं नाही आहे. तुम्ही इच्छित स्थळी जाण्यासाठी अरे स्पीड ब्रेकर आला, मी थांबतोच, मागं घरी जातो असं म्हणता का? नाही, कारण का आपल्याला कामावर जायचं आहे, घरी जायचं आहे. तो स्पीड कमी करून स्पीड ब्रेकरवरून पुढे जाऊन आपल्या इच्छित स्थळी जायचं आहे. तो ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जसा पेशंटना मी सांगतो तसा नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा जितकं तुम्ही स्ट्रेस फ्री राहाल तेवढं बरं आहे. किंवा स्ट्रेसमुळे सुद्धा, स्ट्रेस हार्मोनमुळे सुद्धा काही पेशंटच्यामध्ये कॅन्सरसारखे बिघाड होऊन कॅन्सरची उत्पत्ती होऊ शकते. सो ह्या गोष्टी सगळ्या इम्पॉर्टंट आहेत. आणि शेवटचं लसीकरण, जिथं आपण प्रिव्हेंट करू शकतो लस घेऊन तिथं घेणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्याला फायदे नक्कीच होणार आहेत. बरेच त्याच्या बाबतीत गैरसमज आहेत, पण त्या गैरसमजापासून दूर राहून डॉक्टरांचा सल्ला घेऊन वॅक्सिनेशन करणं हे गरजेचं आहे. सो ह्या काही टिप्स किंवा ह्या काही गोष्टी आहेत ह्या फॉलो करणं गरजेचं आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या प्रत्येक वाटेवरती किंवा प्रत्येक पावलावरती क्युरालाईफ कॅन्सर सेंटर हे तुमच्या सोबत असणार आहे. तुम्हाला मदत करण्यासाठी, तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी सतत प्रयत्नशील असणार आहे. जसं मी मगाशी म्हणालो की कॅन्सर फ्री कोल्हापूरचं उद्दिष्ट घेऊन आम्ही हे काम सुरू केलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेला जसं आजारावरच्या उपचारावरती काम होतं तेवढंच प्रिव्हेन्शनवरती सुद्धा आम्ही काम करतो. अवेअरनेस टॉक्स असतील किंवा समाजामध्ये अवेअरनेस निर्माण करण्याची गरज आहे ती कामं असतील, तीसुद्धा मी या क्युरालाईफ कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून करत असतो. बऱ्याच वेळेला पेशंट्सना कळत नाही की काय करावं, आता आमच्यापुढे मोठा यक्षप्रश्न आहे. तर तुमच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की कधीही तुम्हाला वाटलं, पेशंट्सना वाटलं की बाबा आता मी काय करू किंवा कॅन्सरचं निदान झालेलं आहे, तर वन स्टॉप सोल्युशन इज क्युरालाईफ कॅन्सर सेंटर. येऊ शकतात, भेटू शकतात, सल्ला घेऊ शकतात, ट्रीटमेंट उपचार पद्धती समजून घेऊ शकतात. हा महिना पूर्ण मार्च महिना जागतिक महिला दिन आहे 8 मार्चला, सर्वांना माहीत आहे. तर त्या अनुषंगानं सुद्धा आम्ही हा पूर्ण महिना
महिना स्त्रियांचे जे कॅन्सर आहेत, ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशय मुखाचे आणि पिशवीचे गर्भाशयाचे कॅन्सर, त्याच्यासाठी पूर्ण महिना मोफत कन्सल्टेशन ठेवलेलं आहे. ज्यांना काही सेकंड ओपिनियनला यायचं असतील किंवा डायरेक्ट पेशंट्स येणार असतील तर त्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. आणि त्यातून जर काही पेशंट्स ज्यांना किमो लागत असेल, इम्युनोथेरपी लागत असेल, टार्गेटेड थेरपी लागत असेल तर तीही आम्ही सवलतीच्या दरात पेशंट्सना उपलब्ध करून देणार आहोत. सो याचा सर्वांनी फायदा घ्यावा. आणि धन्यवाद प्रसारमाध्यम थ्रू ह्या OPD या सदरामध्ये मला बोलवण्यात आलं आणि माझ्या थ्रू जी काही जनजागृती होणार आहे त्याच्यासाठी मला खारीचा वाटा का होईना मी ह्याच्यामध्ये सहभागी झालो, त्यामुळं धन्यवाद. अर्थात तर कॅन्सर हा जो आजार आहे याला घाबरून न जाता, भयभीत न होता योग्य तज्ज्ञांचा सल्ला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्हिटी असेल तर कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. हेच जाणून घेतलेलं आहे आपण क्युअर लाईफ कॅन्सर सेंटरचे सर्वेसर्वा डॉक्टर अक्षय शिवचंद्र यांच्याकडून. तर सर, तुम्ही ते आलात त्याबद्दल मनापासून आभार आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या मिशनसाठी आणि पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.